बाजपौली पुलिस थाना हद से गोवंश तस्करी का मामला उजागर हुआ है। पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि राय आशियाना सोसाइटी के सामने मोतीबाग स्थित गोवंश को क्रूरता से बांध कर रखा है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर 5 गोवंश को रिहा कराया। साथ ही पुलिस ने टाटा एस वाहन क्रमांक MH31 CQ6790 भी जब्त कर ली और गोवंश को गौशाला भेज दिया है। आरोपी जावेद खान नासिर खान उम्र 40 वर्ष बताया जा रहा है। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर फरार आरोपी सलमान कुरैशी की तलाश पुलिस कर रही है। इस मामले में पुलिस ने 5,25,200 रुपए का माल बरामद कर लिया है। आगे की जांच बाजपौली पुलिस कर रही है। बरोबर आहे। 8 तारखेला साधारण संध्याकाळची गोष्ट आहे। एक गुप्त बातमीदाराद्वारे आम्हाला माहिती कळाली की जी राय आशियाना मोतीबाग येथे तिथे काही गोवंश बांधून ठेवलेले आहेत। त्यावरून माहिती मिळाल्यानंतर आमचं DB पथक आणि नाईट ऑफिसर होते ते तिथे जाऊन जे गोवंश आहे त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढलेला आहे। साधारण 5 गोवंश त्यामध्ये मिळून आलेले होते। 5 गोवंशला धंतोली इथं गोवंशाळा केंद्र आहे तिथे जमा करण्यात आले। ही कारवाई नाईट ऑफिसर मैन्स गजानन मैन्स सर होते। गजानन मैन्स सर यांच्या अंडर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे, इम्रान शेख, त्यानंतर रमेश मेनेवार, राहुल चिकटे आणि संतोष शेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। मुद्देमाल याच्यामध्ये 5 गोवंश आपल्याला आढळून आले। त्या 5 गोवंश आणि त्याबद्दल एक टाटा एस गाडी आहे, ती गाडी सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे। साधारण 5,25,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। गाडीचा नंबर आहे MH31 CQ 6790 हा गाडी नंबर आम्ही जप्त केलेला आहे। यामध्ये 2 आरोपी आम्हाला मिळून आलेले आहेत। एक आहे जावेद खान नसीर खान, हा आरोपी यशोधर हद्दीमध्ये राहणार आहे आणि दुसरा आरोपी होता जो सलमान कुरैशी, हा गांधीबाग खदान येथे राहणार होता। दोघाही आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्याचा PCR घेऊन पोलीस स्टेशन त्याचं MCR करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता पुढील तपास चालू आहे त्याचा।